नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण बघत आहात महापारेषण भरती 2025। तर मित्रांनो, येणाऱ्या 3 फेब्रुवारी 2025 ला जो विद्युत सहाय्यक पदाचा जो एक पेपर आहे, त्या पेपरचा जी सराव चाचणी पेपर संच तयार करत आहोत, त्याचा आपला हा 4था भाग आहे। तर मित्रांनो, या जो सिरीज बनवलेली आहे, त्या सिरीजमध्ये किंवा पेपर संचमध्ये जे क्वेश्चन आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत आणि हे येणाऱ्या परीक्षेसाठी निगडित आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या पेपर संचातील पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी, वॅट हे डॅश एकक आहे। ऑप्शन ए प्रतिरोध, ऑप्शन बी शक्ती, ऑप्शन सी ऊर्जा, ऑप्शन डी संवेग। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शक्ती। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, वितळणार खालीलपैकी कोणत्या धातू विद्युत परिपथाचे संरक्षण करते? ऑप्शन ए अतिभारण, ऑप्शन बी एक ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर करणे, ऑप्शन सी करंट सपोर्ट, ऑप्शन डी करंट अपटेक। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए अतिभारण। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 जो की आपल्यासाठी हा आहे, शक्ती हे वेळेच्या संदर्भात x हस्तांतरणाचा दर म्हणून देखील परिभाषित केले आहे। x हा सर्वोत्तम पर्याय आहे। ऑप्शन ए प्रवाह, ऑप्शन बी ऊर्जा, ऑप्शन सी विद्युतदाब, ऑप्शन डी प्रभार। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ऊर्जा। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 जो की आपल्यासाठी हा आहे, व्होल्टेजचा V चा स्रोत एका विद्युत परिपथामध्ये विद्युतधारा राखतो। स्रोताद्वारे परिपथाला निविष्ट शक्ती P खालीलपैकी कशाद्वारे दर्शवली जाते? ऑप्शन ए P बरोबर V गुणिले I, ऑप्शन बी P बरोबर V भागिले I, ऑप्शन सी P बरोबर I भागिले V, ऑप्शन डी P बरोबर I भागिले V गुणिले I। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए P बरोबर V गुणिले I। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 जो की आपल्यासाठी हा आहे, घरगुती वायरिंगच्या उद्देशाने सर्किट्स कशा जातात? ऑप्शन ए सरळ, ऑप्शन बी समांतर, ऑप्शन सी मालिका, ऑप्शन डी मालिका। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी समांतर। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 40 ओहम विद्युत प्रतिरोध असलेल्या एका परिपथामध्ये 3 अँपिअर विद्युत प्रवाह वाहतो। परिपथावर व्होल्टेज शोधा। ऑप्शन ए 12 व्होल्टेज, ऑप्शन बी 120 व्होल्टेज, ऑप्शन सी 13.3 व्होल्टेज, ऑप्शन डी 75 व्होल्टेज। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 120 व्होल्टेज। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 जो की आपल्यासाठी हा आहे, बॅटरी डॅश या रूपांतर विद्युत ऊर्जा साठवते? ऑप्शन ए शारीरिक ऊर्जा, ऑप्शन बी रासायनिक ऊर्जा, ऑप्शन सी विद्युत ऊर्जा, ऑप्शन डी यांत्रिक ऊर्जा। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रासायनिक ऊर्जा। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 जो की आपल्यासाठी हा आहे, जेव्हा विजेची एकसर जोडल्या जातात तेव्हा काय होते? ऑप्शन ए
धारिता दुप्पट होते. विद्युत दाब निर्धारण समान राहतो. ऑप्शन बी विद्युत दाब दुप्पट होतो, धारिता निर्धारण दुप्पट होते. ऑप्शन सी विद्युत दाब समान राहतो, धारिता समान राहते. ऑप्शन डी विद्युत दाब दुप्पट होतो, धारिता निर्धारण समान राहते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन विद्युत दाब दुप्पट होतो, धारिता निर्धारण समान राहते. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 9 जो की आपल्यासाठी हा आहे. अर्थ टेस्टरचा वापर कोणत्या प्रकारच्या स्थापनेत सर्वात जास्त केला जातो? ऑप्शन ए निवासी वायरिंग, ऑप्शन बी औद्योगिक वायरिंग, ऑप्शन सी कृषी स्थापना, ऑप्शन डी दूरध्वनी पॅस्टॉल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी औद्योगिक वायरिंग. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 10 जो की आपल्यासाठी हा आहे. कोणत्या प्रकारच्या पदार्थामध्ये उच्च प्रतिरोधकता किंवा कमी वाहकता असते? ऑप्शन ए तांबे, ऑप्शन बी ॲल्युमिनियम, ऑप्शन सी सोनं, ऑप्शन डी टंगस्टन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी टंगस्टन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 11 जो की आपल्यासाठी हा आहे. सर्व इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये असते. ऑप्शन ए कमी प्रतिरोधकता उच्च वाहकता, ऑप्शन बी प्रतिरोधकाचा, ऑप्शन सी नाही, ऑप्शन डी प्रतिरोधकाचा नकारात्मक तापमान गुणांक. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्रतिरोधकाचा नकारात्मक तापमान गुणांक. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 12 जो की आपल्यासाठी हा आहे. भिंतीवरील घड्याळात वापरल्या जाणाऱ्या अल्पधर्मी घटकामध्ये निर्माण होणारे विद्युत दाब किती असते? ऑप्शन ए 1.2 व्होल्टेज, ऑप्शन बी 1.5 व्होल्टेज, ऑप्शन सी 0.7 व्होल्टेज, ऑप्शन डी 1.0 व्होल्टेज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1.5 व्होल्टेज. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 13 जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर अतिउत्साहित असल्याने चे म्हटल्यावर काय होते? ऑप्शन ए ऋणात्मक ऊर्जा घटक, ऑप्शन बी एकता ऊर्जा घटक, ऑप्शन सी पश्चगामी ऊर्जा घटक, ऑप्शन डी अग्रगण्य ऊर्जा घटक. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पश्चगामी ऊर्जा घटक. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 14 जो की आपल्यासाठी हा आहे. ज्या वस्तू स्वतःचा प्रकाशित उत्सर्जित कर म्हणतात? ऑप्शन ए प्रकाशित वस्तू, ऑप्शन बी परावर्तित वस्तू, ऑप्शन सी अपारदर्शक वस्तू, ऑप्शन डी चमकदार वस्तू. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी चमकदार वस्तू. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 15 जो की आपल्यासाठी हा आहे. दिलेल्या आकृतीतील चिन्ह काय दर्शवते? ऑप्शन ए सर्वो मोटर, ऑप्शन बी 3 फेज इंडक्शन मोटर, ऑप्शन सी सिंक्रोनस मोटर, ऑप्शन डी डीसी मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डीसी मोटर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 16 जो की आपल्यासाठी हा आहे. गिलेरी पिंजरा चलित्राचा वेग डॅश. ऑप्शन ए
स्टेटर ध्रुवाची संख्या बदलला जातो. ऑप्शन बी स्टेटर लाईन विद्युत प्रवाहानुसार बदलतो. ऑप्शन सी रोटर परिपथाचा रोधक समाविष्ट करतो. ऑप्शन डी रोटर ध्रुव बदलला जातो. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्टेटर ध्रुवाची बदलला जातो. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 17 जो की आपल्यासाठी हा आहे. ओहमचा नियम कशाला लागू केला जाऊ शकतो? ऑप्शन ए विद्युतरोधक, ऑप्शन बी परिशोधक, ऑप्शन सी रोहित्र, ऑप्शन डी जेनर डायोड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए विद्युत रोधक. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 18 जो की आपल्यासाठी हा आहे. शिसे आम्ल घटकासाठी सामान्य व्होल्टेज आहे. ऑप्शन ए 24 व्होल्टेज, ऑप्शन बी 2 व्होल्टेज, ऑप्शन सी 1.4 व्होल्टेज, ऑप्शन डी 12 व्होल्टेज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 व्होल्टेज. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 19 जो की आपल्यासाठी हा आहे. दिलेल्या पर्यायामधून चित्रात दाखवलेल्या जॉईंटचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए सर्कॉफेट जॉईंट, ऑप्शन बी टी जॉईंट, ऑप्शन सी ब्रिटानिया जॉईंट, ऑप्शन डी रेड टेल जॉईंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रेड टेल जॉईंट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 20 जो की आपल्यासाठी हा आहे. ओहमचा नियम असे सांगतो की ऑप्शन ए आर बरोबर आय गुणिले व्ही, ऑप्शन बी आय बरोबर व्ही भागिले आर, ऑप्शन सी आय बरोबर व्ही गुणिले आर, ऑप्शन डी आर बरोबर आय भागिले व्ही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन आय बरोबर व्ही भागिले आर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालील चिन्हाद्वारे काय दर्शवले जाते? ऑप्शन ए बॅटरी, ऑप्शन बी कॅपॅसिटर, ऑप्शन सी कॅपॅसिटर ध्रुवीकृत, ऑप्शन डी रेजिस्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॅपॅसिटर ध्रुवीकृत. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न. खालील दर्शवलेले चिन्ह काय दर्शवते? ऑप्शन ए तापक, ऑप्शन बी ब्लोअर, ऑप्शन सी पंखा, ऑप्शन डी उष्णता. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उष्णता. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डायमंडची बँड गॅप ऊर्जा अंतर डॅश आहे. ऑप्शन ए 6 EV, ऑप्शन बी 0.2 EV, ऑप्शन सी 2.5 EV, ऑप्शन डी 9 EV. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 6 EV. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 24 जो की आपल्यासाठी हा आहे. फॉस्फरस आणि सिलिकॉन यांचा मिश्र करून आपण डॅश तयार करणार आहोत. ऑप्शन ए एक प्रकारचा सेमीकंडक्टर, ऑप्शन बी विद्युतरोधक, ऑप्शन सी पी प्रकारचा सेमीकंडक्टर, ऑप्शन डी डायोड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एन प्रकारचा सेमीकंडक्टर. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी. कन्सिल्ड वायरिंग पद्धतीत स्विच बॉक्सपासून सँडल अंदाजे किती अंतरावर असतो? ऑप्शन ए 30 सेंटीमीटर, ऑप्शन बी 1 मीटर,
ऑप्शन सी 60 सेंटीमीटर, ऑप्शन डी 5 मीटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 30 सेंटीमीटर। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे AC सर्किटमध्ये जर रिटेक्स 0 असेल तर पॉवर फॅक्टर डॅश राहणार। ऑप्शन ए 2, ऑप्शन बी युनिटी, ऑप्शन सी 0, ऑप्शन डी इन्फिनिट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी युनिटी। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 27 जो की आपल्यासाठी हा आहे एका अंतरक सेमीकंडक्टरमध्ये डॅश विद्युत चालकतासाठी योगदान देतात। ऑप्शन ए दोन्ही छिद्रे आणि इलेक्ट्रॉन्स, ऑप्शन बी इलेक्ट्रॉन्स, ऑप्शन सी छिद्रे इलेक्ट्रॉन्स दोन्हीही नाही, ऑप्शन डी छिद्रे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन्हीही छिद्रे आणि इलेक्ट्रॉन्स। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 28 जो की आपल्यासाठी हा आहे CRO मध्ये फॉस्फेटचे एक निश्चित क्षेत्र आयोजित करण्याची एक किरणाने घेतलेल्या वेळेनुसार डॅश द्वारा समायोजित केले जाऊ शकते। ऑप्शन ए सीमा स्थिती, ऑप्शन बी वेळ विभाग, ऑप्शन सी स्वीप, ऑप्शन डी गेन स्थिती। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वेळ विभाग। तर मित्रांनो या सिरीजमधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे जर एखाद्या लोखंडाच्या तुकड्यावर सोन्याचा मुलामा देऊन इलेक्ट्रोप्लेटिंग करायचे असेल तर करंट 50 एम्पियर आणि ECF चे प्रमाण 0.003 असल्यास 10 मिनिटात त्याच्या पृष्ठभागावर किती सोन्याचा मुलामा होईल ते सांगा। ऑप्शन ए 9.0 ग्रॅम, ऑप्शन बी 4 ग्रॅम, ऑप्शन सी 4.5 ग्रॅम, ऑप्शन डी 8.2 ग्रॅम। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 9.0 ग्राम। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 30 जो की आपल्यासाठी हा आहे ISI 3034/1966 अनुसार पॉवर वायरिंग अर्थिंगचा प्रतिकार डॅश असणे आवश्यक आहे। ऑप्शन ए 1 ओहम, ऑप्शन बी 0.1 ओहम, ऑप्शन सी 0.5 ते 1 ओहम, ऑप्शन डी 1 किलो ओहम। तर उत्तर आहे 1 ओहम। तर बघूया पुढील प्रश्न अर्थाचा प्रतिकार कमी करण्यासाठी खालीलपैकी काय अर्थ इलेक्ट्रोडच्या भोवती भरतात। ऑप्शन ए पाणी, ऑप्शन बी मीठ आणि कोळसा, ऑप्शन सी तांबे आणि जस्त, ऑप्शन डी लाकूड। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मीठ आणि कोळसा। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 32 जो की आपल्यासाठी हा आहे कॉमन एमिटर एम्प्लिफायरचा आउटपुट सिग्नल हा डॅश इनपुट सिग्नलसह आउट ऑफ फेज आहे। ऑप्शन ए 90 डिग्री, ऑप्शन बी 180 डिग्री, ऑप्शन सी 45 डिग्री, ऑप्शन डी 0 डिग्री। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 180 डिग्री। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणत्या आंतरिक रचनामध्ये 4 स्तर नाहीत। ऑप्शन ए DIAC, ऑप्शन बी UJT, ऑप्शन सी SCR, ऑप्शन डी TRIAC। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी UJT। तर मित्रांनो बघूया आपण पुढील
प्रश्न क्रमांक 34 जो की आपल्यासाठी हा आहे एम्पियर प्रति मीटर डॅश आहे। ऑप्शन ए कॅपॅसिटन्स, ऑप्शन बी चुंबकीय प्रवाह, ऑप्शन सी चुंबकीय क्षेत्र सामर्थ्य, ऑप्शन डी सेल्फ इंडक्शन। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चुंबकीय क्षेत्र सामर्थ्य। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 35 जो की आपल्यासाठी हा आहे कन्सिल्ड वायरिंग पद्धती स्विच बॉक्स पासून सँडल अंदाजे किती अंतरावर असतो? ऑप्शन ए 30 सेंटीमीटर, ऑप्शन बी 1 मीटर, ऑप्शन सी 60 सेंटीमीटर, ऑप्शन डी 5 मीटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 30 सेंटीमीटर। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 36 जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणता डायोड पॅनल सूचक म्हणून वापरला जातो? ऑप्शन ए वारेक्टर डायोड, ऑप्शन बी टनेल डायोड, ऑप्शन सी LED, ऑप्शन डी झेनेट डायोड। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी LED। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 37 जो की आपल्यासाठी हा आहे VIF डॅश साठी एक सरळ रेषा आहे। ऑप्शन ए वेरेस्टार डायोड, ऑप्शन बी गन डायोड, ऑप्शन सी उष्मांक, ऑप्शन डी तांब्याचा इलेक्ट्रोड। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी तांब्याचा इलेक्ट्रोड। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 38 जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणती अशुद्धता टेट्रावॅलेट नाही? ऑप्शन ए ॲल्युमिनियम, ऑप्शन बी जर्मेनियम, ऑप्शन सी सिलिकॉन, ऑप्शन डी कार्बन। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ॲल्युमिनियम। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 39 जो की आपल्यासाठी हा आहे शुद्ध कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये करंट डॅश व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर डॅश आहे। ऑप्शन ए लक्स 0, ऑप्शन बी युनिटसह निगेटिव्ह फेजमध्ये आहे, ऑप्शन सी युनिटसह पॉझिटिव्ह फेजमध्ये आहे, ऑप्शन डी लीड 0। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लीड 0। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 40 जो की आपल्यासाठी हा आहे FET म्हणजे डॅश। ऑप्शन ए फील्ड एमिशन ट्रान्समीटर, ऑप्शन बी फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, ऑप्शन सी फ्री एमिनेट ट्रान्झिस्टर, ऑप्शन डी फ्री इफेक्ट ट्रान्झिस्टर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर। तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर आतापर्यंत कोणी हॉल तिकीट काढले नसतील तर हॉल तिकीट काढून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।